Okay, good evening. You can mark your attendance now. Very good. Is my voice clear? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? ओके, मी स्क्रीन प्रेझेंट करते. स्क्रीन दिसतोय? व्हेरी गुड, परफेक्ट. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन आपण बघितल्या होत्या. आठवतंय थोडंफार? जेव्हा दोन व्यक्तींमध्ये, दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन असते तेव्हा काय आपण वर्ड यूज करू. त्याच्यानंतर मोर दॅन 2 असेल तर काय कंपॅरिझनसाठी वर्ड यूज करतो ते होतं. तर ते 7th आणि 8th स्टँडर्डसाठी जेव्हा पूर्वी लेक्चर व्हायची तेव्हा मी पूर्ण विथ स्लाइड्स दाखवलेलं होतं. 5th 6th साठी ते झालेलं नव्हतं. सो 7th साठी ही रिव्हिजन असेल. 5th आणि 6th स्टँडर्डसाठी थोडं वेगळं असेल की जे आपण वर्ड शिकलो होतो त्यांचा आपण सेंटेन्समध्ये कसा यूज करतो. ओके, करेक्ट. लाईक बिग, बिगर, बिगेस्ट असे वर्ड आपण शिकलेलो होतो. आपण मागच्या वेळेला फक्त वर्ड्स मार्क करत गेलो होतो. यावेळेला आपण त्यांचा थोडा सेंटेन्स मधला यूज पण बघणार आहे. ओके, सो degrees of comparison. So first is positive. Degrees of comparison are used when we describe a person or a thing. ठीक आहे, कधी यूज करतो आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल आपल्याला काहीतरी डिस्क्रिप्शन द्यायचंय त्यावेळेला. adjectives make the comparison. Remember, adjectives are describing words. आठवतंय आपण adjectives शिकलेलो आहे. Nouns, adjectives, adverbs, pronouns हे सगळं जेव्हा आपण शिकलो होतो त्यात आपण adjective नावाची गोष्ट शिकलो होतो which describes the noun. सो एक्झाम्पल्स पॉझिटिव्ह डिग्रीचे फास्ट, स्लो, बिग, स्मॉल हे जे जनरल वर्ड्स आपण यूज करतो ह्यांचीच आपण डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या फॉर्म मध्ये जातो. राईट. सो पॉझिटिव्ह कंपॅरिझन दिस इज युज्ड फॉर वेन वी ओनली डिस्क्राईब वन पर्सन ऑर थिंग. आपण जी बेसिक जो फर्स्ट वर्ड असतो तो म्हणजे काय असतो की जेव्हा आपल्याला फक्त एकाच व्यक्तीबद्दल किंवा एकाच वस्तूबद्दल बोलायचं आहे ॲट दॅट टाइम वी यूज पॉझिटिव्ह कंपॅरिझन. फॉर एक्झाम्पल, द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल. ओके, जो मुलगा सायकल चालवतोय तो फास्ट आहे हे आपण जेव्हा सांगतोय तर फास्ट इज पॉझिटिव्ह डिग्री. ओके, किंवा द हाऊस इज बिग, द गर्ल इज स्मार्ट. हे जे सेंटेन्स आहे, द गर्ल इज स्मार्ट, द हाऊस इज बिग, याच्यामध्ये आपण एखाद्या घराबद्दल म्हणजे एखाद्या थिंग बद्दल बिग हा वर्ड यूज केलाय. बिग म्हणजे काय? मोठं. एखादं घर आहे जे मोठं आहे. ते कशापेक्षा मोठं आहे, किती मोठं आहे, सगळ्यांच्यात ते मोठं आहे की नाही ह्याच्याबद्दल आपण काही म्हणत नाहीये. आपण फक्त एक जनरल स्टेटमेंट करतोय, द हाऊस इज बिग और माय हाऊस इज बिग. ओके, सो ते बाकीच्यांपेक्षा मोठं आहे का किंवा काय आहे याच्याबद्दल आपण काहीही बोलत नाहीये. जसं की ह्या सेंटेन्समध्ये द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल. तो कोणापेक्षा फास्ट आहे का, सगळ्यात फास्ट आहे का याबद्दल आपण काहीही मेन्शन करत नाहीये आता. ओके, नेक्स्ट, डिग्री ऑफ कंपॅरिझन. जेव्हा आपण फक्त एखाद्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असू तेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री यूज करणार. आणि त्याच्यानंतर करेक्ट, ही इज फॅट, शी इज क्लेव्हर. व्हेरी गुड सायली. अशी तुम्हाला बरीच एक्झाम्पल्स काढता येऊ शकतात. ऍडजेक्टिव्हची लिस्ट आपल्याकडे असते, आपल्याकडे नाउन्स माहिती असतात, आपल्याला वर्ब माहिती असतात. सो अशी तुम्हाला सुद्धा बरीच मोठी लिस्ट तयार करता येईल युझिंग पॉझिटिव्ह डिग्री. ओके, द नेक्स्ट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. आता कंपॅरेटिव्ह डिग्री कधी आपण यूज करणार? दिस इज युज्ड व्हेन वी कम्पेअर टू पीपल ऑर थिंग्स टू इच अदर. जेव्हा आपल्याला दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन करायचे आहे ॲट दॅट टाइम वी यूज कंपॅरेटिव्ह डिग्री. रूल इज टू ॲड ER टू द ॲडजेक्टिव्ह. ओके, इट इज अ जनरल रूल.
प्रत्येक वेळेला विथ वर्ड इट विल चेंज. ओके, जसं इंग्लिश इज अ लँग्वेज, इट इज नॉट समथिंग फिजिक्सचा फिनॉमिना आहे, केमिस्ट्रीचा फिनॉमिना आहे असं नाहीये. ओके, त्यामुळे जसं न्यूटन्स लॉ अप्लाय होतो की ऍपल वरून पडलं की ते खालीच जाणार ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तसं लँग्वेज मध्ये नसतं. जे मोस्टली 90% वर्डसाठी जे फॉलो होतं दॅट इज कन्सिडर्ड टू बी अ रूल, की ज्याच्यामध्ये आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जनरली लक्षात ठेवायचं दॅट वी ऍड ER ॲट द एंडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्ड. प्रत्येक ठिकाणी हे वेगळं होईल, याला काही एक्सेप्शन्स असतील, जसं की आपण बघितलं होतं गुड, बॅड, मेनी, या सगळ्यासाठी ही सगळी एक्सेप्शन्स आहेत. त्यांच्या कंपॅरेटिव्ह वर्डच्या एंडला आपण ER नाही लावत, बट इट इज अ जनरल रूल or in 90% of words this happens that at the end of the word we add ER in case of comparative degree. Okay, so the first is fast. Fast चं काय होणार? faster. slow चं होणार slower. big चं bigger. small smaller. tall taller. okay, I am tall, तिथे एक दिलेले बघा चित्रामध्ये कसं दिलंय, I am tall, he is taller. राईट, असं काय आहे, मी उंच आहेच आहे पण तो माझ्यापेक्षा उंच आहे, असं जेव्हा आपण माझ्यापेक्षा जे मराठीमध्ये म्हणतोय ते आपण इंग्लिशमध्ये त्याच वर्डला ER लावून वापरतोय, टॉलर करून. ओके, ही इज टॉल दॅन मी असं आपण नाही म्हणत, ही इज टॉलर दॅन मी. सो एक्झाम्पल, द हाऊस इज बिग बट माय हाऊस इज बिगर. म्हणजे काय, आता जे एक समोर घर दिसतंय ते मोठं आहे, ते घर छोटं कन्सिडर नाही करू शकणार, ते मोठं आहे, बट माझं घर याच्यापेक्षा अजून मोठं आहे. हे जेव्हा आपण जसं मराठीमध्ये करू, सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये काय करणार, द हाऊस इज बिग बट माय हाऊस इज बिगर. और आपण हे सेंटेन्स कसं करू शकतो, माय हाऊस इज बिगर दॅन दिस हाऊस. या समोर असलेल्या घरापेक्षा माझं घर जास्ती मोठं आहे. सो माय हाऊस इज बिगर दॅन दिस हाऊस. और जसं आता आपल्या समोर सेंटेन्स आहे तसं, द हाऊस इज बिग बट माय हाऊस इज बिगर. तर इथे काय वर्ड यूज केलाय आपण, बिगर. नेक्स्ट, द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल बट आय एम फास्टर. मगाचं जे सेंटेन्स होतं, द बॉय इज फास्ट ऑन हिज बायसिकल, इथे मगाशी सेंटेन्स आपण संपवलं होतं. तो मुलगा सायकल वरती खूप फास्ट रायडिंग करतोय बट मी जास्ती फास्ट राईड करतो. ओके, सो आता ही दोन व्यक्तींमधली, दोन मुलांमधली कंपॅरिझन आहे. सो आय एम फास्टर. नेक्स्ट, द रेडिओ वॉज लाऊड बट द टीव्ही वॉज लाऊडर. रेडिओचा आवाज जोरात होता पण टीव्हीचा आवाज त्याच्याहून जास्ती होता, असं जेव्हा आपल्याला सांगायचंय की, आणि ह्याच्यामध्ये काय होतंय की रेडिओचा आवाज एक लाऊड आहे ही आपण एक कन्सिडर केलंय आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे असं सांगतोय, म्हणून तो लाऊडर हा वर्ड तिथे यूज करणार, आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करणार. अजून एक्झाम्पल्स काय असतात, पेनफुल. तर आता इथे आपण यूज करू शकतो की पेनफुल, बघू शकतो की इथे पेनफुलर नाही म्हणत, मोर पेनफुल. ओके, होपफुल, मोर होपफुल. होपफुलर असं नाही म्हणत आपण, मोर होपफुल. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल. एक्सपेन्सिव्ह, मोर एक्सपेन्सिव्ह. सो adjectives ending in FUL, that is full, or E, we use more. When adjectives are getting ended with full or last, जसं की एक्सपेन्सिव्ह मध्ये आहे E नी एंड झालंय, तर आपण त्याच्या पुढे ER न लावता आपण काय केलं, मोर हा वर्ड यूज केला, ऍडिशनल. आता हे सगळं पाठ करून ठेवायचं का, तर नाही, गरज नसते. जसे जसं आपण इंग्लिशचं आपलं वाचणं वाढत जाईल, ऐकणं वाढत जाईल, तसं लक्षात येईल. जसं आत्ता लक्षात आलं, आपण सुरुवातीच्या स्लाइडमध्ये काय पाहिलं, जनरल रूल हा आहे की आपण ऍडजेक्टिव्हच्या एंडला ER ऍड करतो, त्याची आपण एक्झाम्पल्स पण बघितली. म्हणून आपण ब्युटिफुल वर्ड आल्यावर ब्युटिफुलर करायला जाऊ शकतो इनिशियली, बट आता आपण शिकलो की जेव्हा एंडला FUL येईल तेव्हा आपण आधी मोर हा वर्ड ऍड करतो कंपॅरिझन दाखवायला. ओके, दॅट बर्ड इज मोर ब्युटिफुल दॅन दिस. तो पक्षी ह्या पक्षापेक्षा जास्ती सुंदर आहे, हे सांगण्यासाठी दॅट बर्ड इज ब्युटिफुलर दॅन दिस वन असं आपण नाही म्हणत, मोर ब्युटिफुल. तर आता ही काय असतात, ही वाक्य आपण ऐकलेली असतात किंवा कुठेतरी वाचलेली नक्की असतात, ते वाचताना तेव्हा लक्षात येत नाही, बट आता जेव्हा आपण डोक्यात आणतो ते वाक्य तेव्हा लगेच क्लिअर होऊन जातं की हा बरोबर, आपण तिथे ब्युटिफुलर वगैरे वर्ड यूज नाही करत,
मोर ब्युटिफुल असं यूज करतो, किंवा मोर पेनफुल, मोर होपफुल, जे काही असेल ते. व्हेरी गुड. द पेन्सिल इज स्मॉल बट माय पेन्सिल इज स्मॉलर. करेक्ट सेंटेन्स होतं. द गर्ल इज स्मॉल बट, त्यात जे सेंटेन्स बरोबर केलंय डिग्रीच्या बाबतीमध्ये, पण फक्त द गर्ल इज स्मॉल बट हर ब्रदर इज स्मॉलर. ओके, शीज असं आपण नाही करत. शी आणि अपॉस्ट्रॉफी एस असं नसतं. शीच्या जागी तिचा, तिचा जेव्हा आपण वर्ड यूज करायचा असतो आपण हर वापरतो, आणि त्याचा किंवा त्याच्यापेक्षा असं जेव्हा असेल तेव्हा हिज वापरतो. ओके, करेक्ट. No problem, it is okay. Your sentence was correct with respect to degrees. She is fast but I am faster. This is also correct. He is smaller, she is taller. Okay, very good. Fat, fattest, fatter. Yes, I guess the word is fatter. Raj is fatter than Sham. She is more clever than him. Correct. Riya is slower than Rani. We traveled further inland the next day. Very good. She is smaller and she is shorter. Okay. He was slow. He is slower. This bracelet is beautiful, but this bracelet is more beautiful. Very good. Okay. बरोबर आहेत सेंटेन्सेस सगळी. फॅटरचं एकदा स्पेलिंग चेक करून घ्या. ज्याने कोणी फॅट बद्दल विचारलं होतं, सायलीनेच लिहिलेल्या सेंटेन्स मध्ये फॅटर वर्ड आलेला आहे. द नियरर टू चर्च, द फार्दर फ्रॉम गॉड. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट इज एक्सेप्शन्स टू द रूल. आपण जे आतापर्यंत दोन जनरल रूल बघितले, की आयदर वी ऍड ER at the end of the word or we use words like more when the word ends with FUL, or when word ends with E or ER, then we add more before the word. ओके, सो हे दोन रूल्स बघितले. आता ह्याची काही एक्सेप्शन्स आहेत, ती आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, गुड असेल तर आपण काय यूज करतो? बेटर. बॅडच्या जागी आपण यूज करतो वर्स. मेनी और मचच्या जागी आपण यूज करतो मोर. लिटिल और फ्यूच्या जागी यूज करतो लेस. फारच्या जागी यूज करतो आपण फार्दर और फर्दर. आणि ओल्डच्या जागी ओल्डर और एल्डर. इज इट क्लिअर? ऍक्च्युली ओल्डर हा वर्ड पण त्या मानाने सेमच आहे. ओल्डरचं एक्सेप्शन आपल्याला म्हणता येणार नाही, बट एल्डर हे एक्सेप्शन आहे. दोन्हीचा मिनिंग सेम आहे. नेक्स्ट आहे डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. थर्ड डिग्री, दॅट इज सुपरलेटिव्ह डिग्री. इट इज युज्ड व्हेन कंपेअरिंग मोर दॅन टू पीपल और थिंग्स. कंपॅरेटिव्ह डिग्री जेव्हा दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये कंपॅरिझन करणारे आपण, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करतो. आणि जेव्हा आपल्याला मोर दॅन टू, दोन पेक्षा जास्ती लोकांमध्ये, 3, 4, 5, 10, 15, 100 अशा कितीही लोकांमध्ये किंवा अशा कितीही वस्तूंमध्ये जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायची असेल, ऍट दॅट टाइम वी आर गोइंग टू यूज सुपरलेटिव्ह डिग्री. सो रूल्स, जनरल रूल्स, ऍड EST टू द ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, फास्ट असेल तर फास्टेस्ट होणार. स्लो, स्लोएस्ट. जे काही ऍडजेक्टिव्ह दिलेलं आहे आपल्याला, जो काही वर्ड आहे ऍडजेक्टिव्ह साठीचा, त्याच्या एंडला EST ऍड करून टाकायचं. बिग असेल तर बिगेस्ट, स्मॉल असेल तर स्मॉलेस्ट, टॉल साठी टॉलेस्ट. सो इन द सेम वे इथे पूर्ण आपल्याला एक चार्ट दिसतोय. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. ओके, आता तिथे जे चित्र दिलंय त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की त्यांनी 3 मुलं दाखवली आहेत, आणि 3 मुलांपैकी एकाला एरो करून लिहिलंय शॉर्टेस्ट. ओके, जो सगळ्यात छोटा आहे, तिघांमध्ये छोटा आहे, तर त्याला शॉर्टेस्ट असं म्हणलं. एक्झाम्पल, ही वॉज द फास्टेस्ट इन द बायसिकल रेस. ओके, म्हणजे 10 जणांमध्ये रेस होती, तर तो सगळ्यात फास्ट ज्याने बायसिकल चालवली, सो द फास्टेस्ट. नेक्स्ट, शी वॉज द स्मार्टेस्ट गर्ल इन द क्लास. आता क्लासमध्ये 2च मुली आहेत, तर वी कॅनॉट से दॅट शी इज द स्मार्टेस्ट गर्ल इन द क्लास.
ओके, जेव्हा 4 मुली आहेत तेव्हा आपण म्हणू शकतो की ह्या 4 पैकी ही स्मार्ट आहे. ओके, त्यातली एखादी स्मार्टर असेल, एक स्मार्ट असेल. नेक्स्ट, द बिगेस्ट हाऊस ऑन द ब्लॉक वॉज फॉर सेल. म्हणजे ब्लॉकच्या इथे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये बरीच घरं आहेत. त्यातलं आपण कंपॅरिझन करताना कसं सांगणार, जे बिगेस्ट आहे, जे सगळ्यात मोठं आहे ते. सगळ्यात मोठं हे जे आपण मराठीत म्हणतो, सगळ्यात मोठं, सगळ्यात छोटं. सो वन इन मेनी असं जिथे येतं, ॲट दॅट टाइम वी यूज सुपरलेटिव्ह डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पल, द स्लोएस्ट कम्प्युटर इन द क्लास बिलॉंग टू मिस ब्रॉकवे. म्हणजे काय, जो सगळ्यात हळू चालणारा कम्प्युटर होता तो. Superman was the strongest and the fastest of all the superheroes, but Spider-Man was the most flexible. आता इथे आपण बघू शकतो, फ्लेक्झिबल हा जो वर्ड आहे त्याची सुपरलेटिव्ह डिग्री करताना फ्लेक्झिबलेस्ट असं नाही केलेलं, मोस्ट फ्लेक्झिबल वापरलंय. ओके, सो ह्याचं पण आपल्याला थोडंसं बघायला लागेल की कधी आपण मोस्ट वापरतो. आणि एक तुम्ही इन जनरल सगळ्या सेंटेन्सेस मध्ये बघितलं असेल, जेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री यूज करतो तेव्हा आपण त्याच्या आधी द हा वर्ड यूज करतो. ओके, द आपण जनरली ए अँड द शिकलो होतो तेव्हा आठवतंय, आपण द चा यूज कधी करतो, टीएची द आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल बोलत असतो, राईट. आणि जेव्हा आपण एखादी पर्टिक्युलर गोष्ट फोकस करून बोलतोय, द स्मार्टेस्ट गर्ल म्हणजे एकच मुलगी हुशार आहे, राईट. सो आपण एकाच पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, एकाच पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलणार असतो, म्हणून सुपरलेटिव्ह डिग्री यूज करताना THE द आधी यूज करतात. जसं ही इज फास्टर दॅन हिज ब्रदर असं जर आपल्याला सेंटेन्स असेल तर आपण ही इज द फास्टर दॅन असं नाही म्हणत, ही इज फास्टर दॅन एवढंच म्हणतो. बट सुपरलेटिव्ह डिग्री यूज करत असू आपण तर आपल्याला THE द चा वापर करणं गरजेचं आहे. मी आता तुम्ही जी सेंटेन्स केली आहे ती बघते एकदा. गिव्ह मी अ मिनिट. हर सिस्टर इज टॉलेस्ट इन दॅट. दिस आयडल इज बिगेस्ट इन ऑल आयडल. ओके, आता इथे जे लिहिलंय ना सेंटेन्स, दिस आयडल इज बिगेस्ट इन ऑल आयडल, याच्याऐवजी आपण अजून सिम्पलर सेंटेन्स कसं करू शकतो, दिस आयडल इज द बिगेस्ट. ही इज फास्ट बट आय एम फास्टर देन हिम, ही कंपॅरेटिव्ह डिग्री झाली. हर सिस्टर ब्युटिफुल इन देअर होम, हर सिस्टर इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन देअर होम असं सेंटेन्स यायला हवं होतं. शी इज द प्रिटिएस्ट प्रिन्सेस इन ऑल द लँड. व्हेरी गुड. शी इज द टॉलेस्ट गर्ल इन द क्लास. करेक्ट. शी इज द टॉलेस्ट गर्ल. ओके, सो आता एक्झाम्पल्स आपण जिथे जसं पेनफुलच्या ठिकाणी मोर पेनफुल यूज केला होता, तसं इथे सुद्धा आपल्याला पेनफुलेस्ट म्हणता येत नाही. जसं पेनफुलर होत नाही तसं पेनफुलेस्ट पण होत नाही, त्याच्याऐवजी आपण म्हणतो मोस्ट पेनफुल. ओके, सो मेनी और मच ह्याच्यासाठी आपण पुढचा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर वर्ड यूज करतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आपण मोस्ट हा वर्ड यूज करणार. होपफुल, मोर होपफुल, मोस्ट होपफुल. Beautiful, more beautiful, most beautiful. Flexible, more flexible, most flexible. So adjectives ending in FUL, that is full or E, we use most. जसं आपण तिकडे more यूज केला होता त्याच्याऐवजी इथे most यूज करणार आहे सुपरलेटिव्हला. ओके, एक्सेप्शन्स टू द रूल, 30 एक्सेप्शन्स आहेत. गुड, बेस्ट, बॅड, वर्स्ट, मेनी और मच जर असेल तर मोस्ट, आणि लिटल और फ्यू असेल तर लिस्ट. स्वतः ह्याच्यामध्ये आपण परत एकदा पूर्ण लिस्ट वाचू. गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, मेनी और मच, मोर, मोस्ट, लिटल और फ्यू, लेस, लीस्ट. इज इट क्लिअर? ओके, आता इथे जे सेंटेन्स केलंय ना ते बरोबर आहे. ही इज टॉल बट माय ब्रदर टॉलर दॅन हर ब्रदर. दॅट इज फाईन, बट दॅट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. Okay, it is not a superlative degree, it is a use of comparative degree. It is correct. Okay, so for homework, what you are going to do, you have to write 5 words
कुठलेही 5 ऍडजेक्टिव्ह लिहायचे, त्याची कंपॅरेटिव्ह आणि त्याची सुपरलेटिव्ह डिग्री आणायची लिहून नेक्स्ट लेक्चरला. वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इन द क्लास. ओके, शक्यतो असं बघा की वेगळे शब्द येतील, काहीतरी नवीन शब्द असतील. Yes, we are going to take debate in few minutes. We are going to start with that only. We have total 26 students in the class, so which is a good number for debate. Correct. Very good. Himalaya is not as tall as Sahyadri. Himalaya is the tallest mountain. Himalaya is taller than Sahyadri. Very good. So now थोडासा आपल्याला एक रीडिंगचा पार्ट कंप्लीट करायचा आहे, तो करूया आणि मग yes, for reading, in the last lecture, I believe that Prajakta has already read. Right, next in the list is Pramita. Pramita, तू वाचलायस इंग्लिशच्या क्लासमध्ये आधी? No, ma'am. Okay, then you can start reading this paragraph. Mark Twain. Can you see the screen? Yes, ma'am. Yes, please start reading. Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne. Langhorne Clemens, a popular American writer. He was famous for his humorous stories, Humorous. novels and others writing. His creative wit shown uh, through everyday conversation, many anecdotes, Anecdotes. ane- anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. It should, it should be noted that he was a great defender of human values like Liberty. equa- liberty, equality, and fraternity. Fraternity. He opposed wars and imperialism and supported the case of lab, uh, Laborers. laborers and of the black people in his country, America. Given below are Some some andi- anecdotes. anecdotes anecdotes from his life from his life and some quotation from his Quotations. hmm, quotation Quotations. from his speeches and writings. Very good. Some बस you can stop now. Very good. You can read from 9th textbook as well. मागच्या वेळेला पण ज्यांनी वाचलं होतं 9thच्या टेक्स्टबुक मधून वाचताय तुम्ही, खूप छान वाचताय. No need to give your names. I have list of names with me which is arranged in alphabetical order. ओके, सो प्रमिताचं झालंय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन इज रिया. रिया, तू वाचलायस लास्ट लेक्चरला? इफ यू आर देअर इन द लेक्चर, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Riya, I'll call out the name only twice and then I'll move on to the next student. Okay. Rudra. Rudra.
रुजुला. रुजुला. Yes, Rujula, please switch on your mic. Yes, ma'am. Very good. Can you see the screen? Yes. From Yes. ma'am. Some anecdotes. One day during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. This Twain told the barber was the first visit to the town. You have chosen the good time to come, he declared. Oh, Twain replied. Mark Twain is going to lecture here tonight. You will want to go, I suppose. I guess so. Have you bought your ticket yet? No, not yet. Well, it's sold out, so you will have to stand. Just my luck, said Twain with a Sigh. sigh. I always have to stand when that fellow lectures. Very good. You can stop now. समजलं काय वाचलं तिने ते आता पॅराग्राफ समजला तुम्हाला? Yes, I'll send the homework in the classroom. Please don't worry about that. आता जो पॅरा वाचला तो कळला? It was interesting. बरं ठीक आहे. नो नो दोघींचं नो आलंय. अजून जरा एक दोघांचे रिप्लाय येऊ देत मला सो दॅट आय विल एक्सप्लेन दॅट. ओके ओके ठीक आहे. आय विल एक्सप्लेन दॅट टू यू. जरा इंटरेस्टिंग पॅराग्राफ आहे म्हणून आपण परत एकदा बघूया. पॅराग्राफ मध्ये काय आहे की आता हे इंग्लिशचा एक मोठा रायटर आहे, अमेरिकन रायटर आहे मार्क ट्वाइन. ओके सो जसे आपल्या इथे आता पु ल देशपांडे वगैरे आहेत जे त्यांची काही लेक्चर्स द्यायला किंवा काही किस्से सांगायला त्यांचे कार्यक्रम होतात, जेव्हा ते स्टेजवर उभे असतात आणि जनरल पब्लिक तो पर्टिक्युलर कार्यक्रम ऐकायला जातो. जसं आपण गाण्याच्या मैफिली ऐकायला जातो किंवा कुठला कॉमेडी शो असेल, मॅजिकल शो असेल, तर ते आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा जनरली आपण काय बघतो, आपण खाली बसलेलो असतो आणि ती पर्टिक्युलर जे कोणी तो शो आपल्या समोर प्रेझेंट करतोय ती व्यक्ती आपल्या समोर उभी असते, राईट. तर आता मार्क ट्वाइन एकदा एका पर्टिक्युलर प्लेसला त्याने व्हिजिट केलं, एका पर्टिक्युलर जागी ते गेले. आणि तिथे गेल्यावर ते दाढी करण्याच्या वगैरे दुकान जे असतं बार्बर शॉप तिथे गेले, दाढी करण्याचं केस कापायचं दुकान. आणि तेव्हा तो जो दाढी करणारा होता, जो न्हावी आपण मराठीमध्ये म्हणतो, तो त्यांना काय म्हणला की तुम्ही एकदम परफेक्ट टायमिंगला आलाय. का? त्याने विचारलं की का बरं. मार्क ट्वाइनने विचारलं काय आहे आज असं स्पेशल की मी परफेक्ट टायमिंगला आलोय. तर त्या न्हाव्याने त्याला सांगितलं की आज मार्क ट्वाइनचा शो आहे, त्यांचं लेक्चर आहे. म्हणजे कोणाचं? जो रायटर होता, जो मार्क ट्वाइन आहे त्याचंच लेक्चर आहे असं तो बारबार सांगत होता. आता त्या न्हाव्याला माहिती नव्हतं, न्हाव्याने बघितलंच नव्हतं मार्क ट्वाइन कसा दिसतोय, राईट. सो त्यांनी सांगितलं की असं असं लेक्चर आहे. आता मार्क ट्वाइन असं नाही म्हणले डिरेक्टली की हो माझंच लेक्चर आहे. ते काय म्हणले, अच्छा हो का, ठीक आहे मी पण अटेंड करेन मग. बट मग त्या बारबारने विचारलं की तुम्ही तिकीट विकत घेतलंय का पण त्या शोचं? तर तो माणूस म्हणला नाही, आता तिकीट तर काय मी विकत घेतलेलं नाहीये. तेव्हा बारबार काय म्हणला की सगळी तिकीट विकली गेली, आता तुम्हाला उभं राहून शो बघायला लागेल. त्याच्यावर ट्वाइनने बघा किती छान उत्तर दिलंय की जेव्हा केव्हा ती व्यक्ती लेक्चर द्यायला जाते तेव्हा मला उभंच राहायला लागतं लेक्चरला, which is common, right? The one who gives lecture or who is presenting that show stands in front of people. ती व्यक्ती सगळ्या लोकांसमोर उभीच असते आणि तेच ट्वाइन म्हणला. ओके सो हे काय झालं की बोलण्याची एक जी पद्धत असते त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये सांगून टाकलं असतं तो मीच जो लेक्चर देणार आहे तो, तर जी मजा आहे ती गेली असती ना त्या बार्बरला. आता जेव्हा तो संध्याकाळी मार्क ट्वाइनचा शो अटेंड करायला जाईल तेव्हा त्याला एक वेगळ्या प्रकारची मजा येईल, राईट. ज्या माणसाला आपण सकाळी भेटलो तोच आपल्या समोर उभा आहे. इज इट क्लिअर नाव? आता समजलं काय होती स्टोरी, ती काय होतं त्याचा एक्सपिरियन्स तो. व्हेरी गुड. असे जे छोटे छोटे किस्से असतात ना, अशी जी बुक्स असतात ती जशी आपण मराठीमध्ये वाचतो, जसं पु ल देशपांडेंच्या किस्स्यांचं पुस्तक असतं एखादं,
ते आपण बऱ्याच वेळेला वाचत असतो. तशी इंग्लिश मधली सुद्धा वाचायला आता हळूहळू सुरुवात करा. ओके, म्हणजे काय होईल, थोडी इंग्लिश आपण जे वाचतो ते आपल्याला समजलं पण पाहिजे. अगदी प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही कळला तरी दॅट इज फाईन, बट ओव्हरऑल त्या गोष्टीमध्ये काय दिलंय, ओव्हरऑल काय सांगितलंय हे आपल्याला कळायला समजायला हवं, म्हणून वाचायला सुरुवात करा. ओके, द नेक्स्ट वन इन द लिस्ट इज ऋतुजा. ऋतुजा, आर यू देअर इन द लेक्चर? Yes, very good. Please switch on your mic. Yes, ma'am. Please read from Mrs. Stowe. Mrs. Stowe was leaving for Florida one morning, and clean means the young Mark Twain ran over early to say goodbye. On his return, Mrs. Cleanums regarded him disproportionately. Why, she said, you. The word is disapprovingly. Disapprovingly. Very good. Yes, you can. Why, she said, you have on way collar and tie. He said nothing, but went up to his room, did up these items in a neat package, and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. Herewith receive a call from the rest of me. Okay, very good. You can stop now. You can switch off your mic. Just a minute. I have list with me. तुमचं कधी ना कधीतरी नाव आयदर आधी येऊन गेलेलं असेल किंवा पुढे नाव असणार तुमचं लिस्ट मध्ये. आता मला शर्विनचं नाव दिसतंय. शर्विन, तुझं नाव आहे लिस्ट मध्ये पुढे. ओके, डोंट वरी अबाउट दॅट. तुझं स्पीकिंग झालेलं आहे, रीडिंग बाकी आहे. आता रीडिंग कोणाकोणाचं राहिलंय अजून मी सांगते. एस पासून ज्यांची नावं स्टार्ट होतात ना, त्या सगळ्यांचं रीडिंग राहिलेलं आहे. बाकी सगळ्यांचं झालंय. अंतरा, तू ज्या दिवशी लिस्ट बनवली त्या दिवशी नव्हतीस, त्यामुळे तुझं नाव आता एंडला गेलंय, त्यामुळे तुझं सुद्धा रीडिंग राहिलंय. ठीक आहे, बट पुढच्या काही लेक्चर्स मध्ये तुमचं रीडिंग होऊन जाईल. डोंट वरी, आपला क्लास एवढ्या लवकर संपत नाहीये, त्यामुळे सगळ्यांना एक एकदा वाचण्याचा नक्की चान्स मिळणार आहे. शार्विन, मी तेच सांगितलं, एस पासून आणि अंतरा ह्या लोकांचं फक्त वाचायचं आता राहिलेलं आहे. ओके, विल स्टार्ट विथ द डिबेट नाव. टॉपिक काय घ्यायचं आहे तुम्ही सांगा आता. मागच्या वेळेला एक टॉपिक आपण डिसाईड केला होता की ओपन अँड क्लोज्ड जिम्स, आय गेस. हो ना, हाच टॉपिक आपण डिस्कस केला होता ना, त्याच्यावरती घेऊया असं ठरवलं होतं. सो इज एव्हरीवन ओके विथ द टॉपिक? अरे बापरे, एकाचं येस आलं, एकाचं नो आलं. ओके, टॉपिक इज ऍडव्हान्टेजेस ऑफ ओपन डोअर जिम्स. असं करूया आपण, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ ओपन डोअर जिम. येस, जिम इन गार्डन अँड जिम इन बिल्डिंग. सो बरं, काही जणांचं आता येस आहे, काही जणांचा नो आहे. आता आपण एकदा बघूया येस काय कोणाकोणाचं आहे. सायलीचं येस आहे, रुद्र, गौरव 3 येस झाले. नो साठी 1 2 3 4 नो झाले. 5 6, अरे बापरे, 5 नो झाले. बर, आता काही जण येस वर आहेत, काही जण नो वर आहेत. तर ज्यांना नो वाटतंय त्यांनी दुसरा एखादा टॉपिक सुचवून बघूया आपण. तो जर सगळ्यांना पटला तर त्याच्यावर करू. बाईक वर्सेस स्कूटर नको, तो फारच डिटेल्ड टॉपिक होऊन जाईल. जनरल टॉपिक हवाय आपल्याला. ज्यांना हा टॉपिक नको आहे त्यांनी दुसरा एखादा टॉपिक सुचवा तुमच्या साईडनी. जर तो टॉपिक सगळ्यांना पटला तर आपण त्याच्यावर बोलू. ऑनलाईन क्लासवर झालंय ऑलरेडी. ते सेमच आहे, ऑनलाईन क्लास झालाय.
ऑनलाईन स्कूल आणि फिजिकल स्कूल सेम आहे. जिम इन गार्डन और इन बिल्डिंग हा टॉपिक तर आहे एक आपल्यासाठी, लॉकडाऊन बिफोर अँड आफ्टर. कटिंग ऑफ ट्री, सगळ्यांचं म्हणणं एकच होणार की ट्री शुड नॉट बी कट. Okay, this is again one interesting topic, that schools versus classes, that is whether you should join tuition classes or not. असा काहीतरी एक टॉपिक असतो किंवा advantages and disadvantages of private tuitions or private classes. Yes, Saili, you can unmute if you have some topic or related. Yes. Yes, sure. Please unmute yourself. Ma'am, am I audible? Yes, yes. So, miss, I would suggest the topic of being like hostel living versus living with your parents. Okay, that is also a nice topic. Very good. You can switch off your mic now. येस. सो इज एव्हरीवन ओके विथ दिस टॉपिक? आपल्याला 2 टॉपिक्स आज मिळालेले आहेत. एक मधला एक टॉपिक होता जो मी म्हणला होता ट्युशन क्लासेस, म्हणजे प्रायव्हेट ट्युशन्स बद्दलचा आणि स्कूल्सचा, आणि दुसरा आता जो सायलीने सांगितला तो हॉस्टेल लाईफ वर्सेस लर्निंग विथ व्हेन यू आर स्टेइंग विथ युअर पेरेंट्स. हॉस्टेल लाईफ वर्सेस फॅमिली लाईफ. ओके, थोडासा मॉडिफाय करूया आपण टॉपिक. सायली, सेमच टॉपिक आहे जो तू बोललीस तो, आणि हे जो तू आता टाईप केलंस ना त्यात थोडासा फरक येतोय. हॉस्टेल लाईफ वर्सेस फॅमिली लाईफ नाही, लर्निंग और गोइंग टू स्कूल वेन यू आर लिव्हिंग विथ युअर पेरेंट्स और वेन यू आर लिव्हिंग ॲट हॉस्टेल, असं आपण 2 ठेवूया. ओके, किंवा सरळ असं करू, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ हॉस्टेल लाईफ और वेन यू लिव्ह ॲट हॉस्टेल. तर आता 2 ग्रुप्स आपल्याला करायला लागतील. एका ठिकाणी असेल की स्टुडंट्स हू लर्न व्हाईल दे आर स्टेइंग विथ देअर पेरेंट्स, आणि सेकंड ग्रुप असा असेल स्टुडंट्स हू लर्न व्हेन दे आर लिव्हिंग इन हॉस्टेल. ओके, सो लास्ट टाइम सारखं ठेवूया, बॉईज वर्सेस गर्ल्स. इज इट फाईन, बॉईज वर्सेस गर्ल्स? नो. जास्ती जणांचं येस आहे, सो आपण येस बरोबरच जाऊया, बिकॉज दॅट विल बी इझियर रादर दॅन मेकिंग ग्रुप्स. ओके, ऍडव्हान्टेजेस गर्ल्स घेणार. ओके, म्हणजे हॉस्टेल लाईफचे ऍडव्हान्टेजेस ना. ऍडव्हान्टेजेस ऑफ हॉस्टेल लाईफ, अरे बापरे, त्यात पण गर्ल्स मध्ये 2 मतं आली. You can decide among yourselves whether girls want to go with advantages with family or advantages with hostel life. दोघींचं फॅमिली आलंय, विथ फॅमिली 3 आले. ओके, 4 आले, 5 आले. सो वी विल गो विथ फॅमिली. ओके, very good. So girls will go with advantages of living and studying while you are with your parents and not in hostel. So हा मुलींचा पॉइंट झाला. मुलं म्हणतील की हॉस्टेल लाईफ कसं चांगलं होऊ शकतं, किंवा त्याचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत, किंवा हॉस्टेल लाईफ मधून आपल्याला काय बेनिफिशियल आहे, हे मुलं डिस्कस करतील. आणि वेन वी आर विथ अवर पॅरेंट्स आपण कसं शिकू शकतो चांगलं, हे मुली एक्सप्लेन करतील. सो हू वॉन्ट्स टू स्टार्ट? Yes, girls should start. No problem. Yes. So who will start? मुलींपैकी कोण सुरू करणार आहे? Yes, sure. You can switch on your mic and start. Miss, am I audible? Yes, now you are audible.
So living with your family, living with your family will give you a knowledge of boundaries of people. But if you are living in hostel or you are staying at hostel where you're far away from each other and you're living alone, so you'll not get that idea of how to talk with your parents or the respect you should have to your parents. Okay, so you are saying that family living is better than hostel living because you respect your parents, then you have some bonding to share with your parents, and that bonding develops when you are staying with them. व्हेरी गुड. नेक्स्ट नाही, एक दोनच मिनिट हा अनघा. आता आधी मुलं काय ह्याच्यात ऍड करतायत बघूया आपण. येस रुद्र. Yes, ma'am. Ma'am, but if we will live in hostel, then we can concentrate in our studies. Well. Okay, very good. You can switch off your mic now. When we are living at hostel, we can concentrate more on studies than when we are staying with parents. This is a point put forth by Rudra. Next, Anagha, आता बोल तू. Ma'am, Yes. in family we feel comfortable. Okay, so we feel comfortable when we are staying with our parents. When we are at home, we feel comfortable. That comfort is lost. Okay, Saili, you can add. तोपर्यंत मुलांनी नावं द्या. Miss, by taking the points which the boys told, that we can't concentrate on studies at our home, but I feel that if you don't have a brother or sister, you can easily concentrate on your studies and your mother and father are always there to help you. But if you have your brother or sister or any young brother or elder brother, you can always improve your concentrating skills, and this will either more help you in building your mind. Okay. Very good. Next, please write student's name. Deepali, student name काय आहे? So that I can call your name. You can add your point. मुलांपैकी कोणीतरी नावं द्या पटकन. माहिका. Yes, please add. Hello. Yes. Living with your family is that you can save more money. Okay. It is also a nice point that you can save a money. Very good. बघूया मुलांकडनं आता ह्याला काय उत्तर येतंय. मुलांकडे 2 पॉइंट झालेले आहेत आता. एक सायलीने ऍड केला तो की कॉन्सन्ट्रेशन, रुद्र म्हणला होता की कॉन्सन्ट्रेशन हॉस्टेलमध्ये जास्ती होईल अभ्यासावर. त्याच्यावर सायली असं म्हणली की घरी सुद्धा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करता येऊ शकतं. आपले आई वडील आपल्याला मदत करतील. लहान भाऊ असेल, लहान बहीण असेल किंवा कोणीही असेल आपल्या बरोबर, मोठा भाऊ बहीण, तर आपला फोकस उलट जास्ती वाढण्यासाठी आपल्याला काहीतरी हेल्प होऊ शकेल. ओके. आणि दुसरा आता माहिकाने जो पॉइंट ऍड केला तो होता आपल्याकडे की आपला थोडा पैसा वाचेल. तर आता मुलांना आधी काहीतरी सांगायचंय. दीपिका, एक 2च मिनिट. कुठला मुलगा, पटकन नाव द्या तुमचं. मुली एवढं सगळं सांगतायत ऍडव्हान्टेजेस लिव्हिंग विथ फॅमिली. बर, रुद्रनीच परत नाव दिलंय. अजून दुसरा कोण आहे का? रुद्र, यू कॅन स्टार्ट स्पीकिंग. Yes, ma'am. Ma'am, someone said that we feel comfortable at our home. Ma'am, but it's question for only 2-3 years. After 2-3 years, if we will study well, then we will get a good job and then we can be comfortable our all life with our family. Okay, very good. Nice point. That we have to come out of comfort zone for 2 to 3 years and then we will get a comfortable life of our own. We will not be dependent on someone to be comfortable. Very good. एक 2च मिनिट. आता दीपिका आणि निधी तुम्हाला दोघींना मी नंतर देते. गौरवला एक पॉइंट ऍड करू दे मुलांमध्ये, मग दीपिका आणि निधी बोलतील. गौरव, प्लीज ऍड. Yes, ma'am. The life of the hostel is completely different from the home family life. In hostel, hostel life is an independent life. Okay. Okay, so Gaurav has added a new point that we are going to live some independent life. आता आपल्याकडे मुलांनी 2 पॉइंट ऍड केलेले आहेत. एक रुद्रनी ऍड केलाय की वी हॅव टू कम आउट ऑफ कम्फर्ट झोन फॉर सम टाइम to get comfortable with our own selves and not be dependent on
समवन एल्स. आणि सेम लाईन वरती गौरवचा पॉइंट आहे की हॉस्टेल लाईफ मध्ये आपण थोडे इंडिपेंडेंट बनतो. सो नाव दीपिका, यू कॅन ऍड युअर पॉइंट. But ma'am, parents can understand you. Okay, parents can understand you and correct. Nidhi, you can add your point now. They will save money. Our parents save money. निधी, आवाज क्लिअर नव्हता तुझा, परत एकदा बोलतेस? We will save money. We can save money. Is that what you are saying? Okay. This was point earlier also was added. आता दोघींचं आलंय. कॅन आय ऍड प्लीज? एक माहिका नाही. स्टुडंटचं नाव लिहा आणि सायली यू कॅन ऍड टिल दॅट. Miss, as Rudra said that for some time for getting jobs we need to come out for our comfort zone, and then if we get a nice job we will be in comfort forever life. So if we stay with our fathers or if we stay with our parents, it will be more beneficial that in hostel there is no one to clear our doubt either than our friends, but in a hostel we have our mother and parents who understand us more, and they can help us and they can tell us the better way, and we'll understand it better scoring well. And miss, someone else had added some point. Okay, you can talk about that later also. This was also good that yes, if we are staying with our parents, our mother and father will help us out and will clear our doubts so that we will get a good salaried job. ओके. एक 2च मिनिट. हा, आता मुलींमधलं बरेच नावं आली आहेत. मुलांमधलं आधी कोण आहे ते बघूया. शार्विनचं नाव आलं होतं. शार्विनचं झालं की मी ऋतुजा तुला बोलायला देते. With our mom, we can eat whatever we wish. ओके, बट ठीक आहे, तुझा पॉइंट चांगला होता. बट आपण जे 2 ग्रुप केलेत ना, त्यातला तू बॉईज ग्रुपमध्ये येतोस आणि बॉईज ग्रुपचं हे आहे की हॉस्टेल लाईफ कशी चांगली आहे ते तुम्हाला सांगायचंय. तुझं पॉइंट ऍड केलास तो थोडासा फॅमिली सोबतचा होता. ओके, नो वरीज, तुझा पॉइंट क्लिअर होता. बट डिबेटमध्ये हे लक्षात ठेवायचं की भलेही आपली मतं काही असू देत, आपल्याला जो ग्रुपमध्ये आपण ऍड झालोय त्या ग्रुप प्रमाणे आपल्याला जायचंय. जसं आता मगाशी बघितलं असेल तर आपलं सायलीचं म्हणणं होतं की तिला हॉस्टेल लाईफ साठी बोलायचं होतं. बट सगळ्यांचं म्हणणं हे पडलं की मुलींनी फॅमिली लाईफ बद्दल बोलायचंय, त्यामुळे आपण तिथे शिफ्ट झालो. आता सायलीच्या मनात तर असणार आहे की हॉस्टेल लाईफ बद्दल बोलायचंय, बट शी इज टॉकिंग अबाउट फॅमिली लाईफ. वाय? बिकॉज इट इज अ टॉपिक गिव्हन टू हर इन डिबेट. Okay, no problem. Don't say sorry. Just make points in which group you are. Accordingly, make your points. Okay, very good. Next, कुठे गेलं? माहिक, ऋतुजा. ऋतुजा, please, you can add your point. My voice is audible to you? Yes, your voice is clear. Family life education helps in proper understanding of family life. Okay, very good. So, along with your studies or along with your education, you get to learn some family values also. Okay, you can talk. Just give me 2 minutes so that the rest of the students will also finish what they wanted to tell. Sharvin, Zalai, Rudra, Gaurav. Okay. Gaurav, please, you can add to the points which were given by Saili, then Rutuja. Yes, Gaurav. Gaurav, are you there? Yes. Is audible to you? Yes. Yes, ma'am. Ma'am, many students have to leave their home and go in different state for the hostel. Many students live in hostel. We can make the friends and improve our studying skills.
Very good. We can improve our studying skills as well as our management skills also get increased when we are living with friends. Okay. 2च मिनिट हा. आता नवीन कोणाचं नाव आहे ते बघूया आपण. गौरव झाला, मध्ये एक निधी. येस, यू कॅन स्विच ऑन युअर माइक. प्रद्युम्न, निधीचं झालं की तुला बोलायला मिळेल. येस निधी. Ma'am, I'm audible. येस. Each studying mom will take care of your study schedule. नाही कळला व्यवस्थित, तुझा मुद्दा नाही कळला. Okay. If you study, mom will take care of your study schedule. Okay, very good. Your parents can take care of your study schedule. Okay, next one is Saili, you can add your point. Hello, Miss. Yes. Miss, am I audible? Yes, you are audible. So, ma'am, and further, someone had added that in hostel we can live independently, but I prefer that more of independence can also change the behavior of the student, which can indeed be harmful for his future. Yes, correct. So, independent life can lead to some mistakes. Okay. And Miss, Yes. there was one more point added that in hostel we can be we can learn the skills of self management. Yes. But if we are with our moms, we can learn the quality of self management by cleaning our own house, helping our mothers or fathers for cleaning their cars or dusting of the dust, etc. Yes, very good. Perfect points were added. Now, next one is yes, Deepika. Deepika, you can add your point. Ma'am, Yes. in hostel it is very strict. There will wrong effect on some children. Okay. Next, Mahika. Mahika, you can add your point now. Yes, you can get homemade meal. Very correct. So we can get homemade meal. Rutuja, you can add. Family care of our health. Very good. Family cares for our health. Correct. मुलांपैकी कोणाला काही नाही बोलायचे आता? मुलांपैकी कोण काही बोलणार आहे? Yes, Pradyumna, please speak. I agree with my friends. In home, we attach with family, but sometimes some courses are not available in our city. That time, it is necessary to go hostel. In hostel, we make more friends. We develop our self-confidence. We do our self-works. Very good. Perfect. So this was the new point which was added by Pradyumna, that there are some courses or there are studies which are not there in our city or where we live. Right? So we have to travel somewhere and live in hostel to study that particular course. Okay. आता आपल्याकडे वेळ थोडासा कमी राहिलाय, तर आपण आता थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. ओके. आता पुढच्या लेक्चरमध्ये थोडीशी फक्त जास्त रीडिंग होतील. आपण रीडिंगचा टॉपिक सगळा जो आहे तो संपवून टाकणार आहे नेक्स्ट लेक्चरला.
साकेत पासून वेदिका इथपर्यंत नावं आहेत माझ्याकडे. एस पासून ज्यांचे अल्फाबेट एस पासून ज्यांची नावं स्टार्ट होत आहेत ते सगळ्यांचं रीडिंग असणार आहे आणि अंतराचं रीडिंग असणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, सो दॅट वी विल फिनिश विथ द रीडिंग ॲट लीस्ट वन्स यू हॅव रेड इन द क्लास. यू शुड बी दॅट कॉन्फिडंट की एकदा तुमचं रीडिंग झालेलं आहे. होमवर्क आय विल अपडेट इन द गुगल क्लासरूम. आय हॅव टोल्ड यू द होमवर्क ओरली इन द क्लास दॅट you have to write at least 5 adjectives or 5 words with their comparative and superlative degrees. ओके, तो लिहून तुम्ही गुगल क्लासरूमला पोस्ट करू शकता. मी गुगल क्लासरूमवर पोस्ट करेनच होमवर्क. ओके, सो फॉर नाउ थँक यू अँड बाय. Bye, ma'am. Bye, miss. Bye, ma'am. Bye, Thank you, teacher. ma'am. Bye, miss. Ma'am. Bye, ma'am. Bye, teacher. Yes, you can make sentences if you want. That is also nice, but at least make list first and then make sentences. Okay, ज्यांना sentences करायचे sentences Bye, केले. ma'am. Yes, bye. Okay, ma'am. Bye, ma'am. Bye, miss.